माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला। तर आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे अचानक भयानक अर्णवने सुपर एंट्री मारल्यामुळे ईश्वरी आणि अर्णव यांचा परफॉर्मन्स होणार फर्स्ट क्लास। तर दुसऱ्या बाजूला आता ह्या बॉम्बच्या प्रकरणात आता सौदामिनीलाही होणार अटक। आता नेमकं सौदामिनीला अटक कशी होणार, काय घडणार, या सर्वाचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहूया। तर इकडे आपण आता पाहिलेलं आहे की ईश्वरी ही मंचावरती पोहोचते। ईश्वरी बरोबर अर्णव नसल्यामुळे घरातल्या सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की अर्णव आहे तरी कुठे। पण ईश्वरी ही मात्र अजिबातच कॉन्फिडंट दिसत नसते, कारण ईश्वरीला अर्णव कुठे ह्याचं टेन्शन सतावत असतं। मग तरीही ईश्वरी मंचावर आलेली असताना तिकडे अर्णवसुद्धा येतो आणि दोघांचा परफॉर्मन्स अगदी फर्स्ट क्लास होतो। तर तोपर्यंत दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला असतो तिथून पोलिसांना खबर गेलेली असते, त्यामुळे पोलीस त्या बॉम्बस्फोटच्या ठिकाणी पोहोचलेले असतात। आता त्या धुरळ्यामध्ये त्यांना तिथे बेशुद्ध पडलेला राकेश सापडतो। आता त्यांना तिकडे राकेश सापडल्याबरोबर मग पोलीस ताबडतोब राकेशला ताब्यात घेतात। राकेश पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे आता राकेशला ताबडतोब दवाखान्यात शिफ्ट केलं जातं। तर दुसऱ्या बाजूला इकडे आता ते ठिकाण हे त्या फूड अँड फॅशन कॉम्पिटिशनच्या जवळचं असल्यामुळे नक्कीच हा राकेश तिथूनच काहीतरी घोटाळा करून इथे आलेला आहे असं पोलिसांना वाटतं। त्याचबरोबर त्या ठिकाणी जी गाडी असते ती सुद्धा तुटली फुटलेली असते त्या बॉम्बस्फोटमध्ये, पण त्या गाडीची नंबर प्लेट ही पोलिसांना सापडते। मग पोलीस त्या नंबर प्लेटवरून RTOच्या थ्रू माहिती करून घेतात की ती गाडी कोणाची आहे। मग पोलिसांना समजतं की ही गाडी तर अर्णवराजे शिर्के यांची आहे। मग पोलीस हे हवालदारांना इन्स्पेक्टर साहेब सांगतात की आणखीन शोधाशोध करा, कदाचित या राकेशच्या आसपास आपल्याला काहीतरी सापडेल। राकेशचा मोबाईल असतो जो दूर फेकला गेलेला असतो त्या स्फोटमध्ये, तो सुद्धा आता पोलिसांना सापडतो। आता तो मोबाईल सापडल्यानंतर मग जे इन्स्पेक्टर साहेब असतात ते तो मोबाईल चेक करून घेतात। आता तो मोबाईल चेक केल्यानंतर त्या कॉल रेकॉर्डमध्ये तिकडे सौदामिनी क्रिएशनची ओनर म्हणजेच इकडे आता जी लावण्याची आई आहे तिचा खूपदा नंबर सापडतो। त्यावेळी मग पोलिसांना सौदामिनीवरती सुद्धा शंका येते की सौदामिनीसुद्धा या सगळ्यात सामील असणार, त्यामुळे पोलीस सौदामिनीची चौकशी करायला तिकडे पोहोचतात। तर त्याचवेळी पोलिसांना तिकडे अर्णव सापडतो। मग पहिले तर अर्णवची पोलीस चौकशी करतात की तुमची गाडी आम्हाला त्या बॉम्बस्फोटच्या ठिकाणी सापडली आहे। मग अर्णव म्हणतो की हो, मीच ती गाडी तिकडे घेऊन गेलो होतो। त्यावर पोलीस म्हणतात काय? त्यावर अर्णव सांगतो हो, एक व्यक्ती होता जो माझ्या ट्रॉलीजवळ अचानक आला। मी ट्रॉलीजवळ उभा असताना तो काहीतरी माझ्या ट्रॉलीजवळ करत होता हे मी नोटीस केलं, म्हणून मी त्याला मागून हाका मारायला सुरुवात केली। कोण आहेस असं खूपदा विचारलं, पण त्या व्यक्तीने मला काहीही रिस्पॉन्सच केला नाही। म्हणून मग मी त्याच्या मागे गेलो तरी तो पळूनच गेला। म्हणून मी येऊन माझ्या ट्रॉलीला चेक केलं तर तिथे मला बॉम्ब सापडला। मी तशीच ती ट्रॉली घेतली आणि ती माझ्या गाडीत घातली आणि ती ट्रॉली घेऊन मी या स्पर्धेच्या ठिकाणापासून लांब गेलो, जेणेकरून लोकांच्या जीवाचा खेळ होऊ नये। हे ऐकून पोलिसांना बरं वाटतं, पण मग पोलीस अर्णवला विचारतात तुम्ही आम्हाला इन्फॉर्म का केलं नाही? त्यावर अर्णव सांगतो की माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता, मी सुद्धा या स्पर्धेचाच भाग आहे, त्यामुळे मला इथे वेळेवर पोहोचणं गरजेचं होतं आणि म्हणून मी निघून आलो। माझ्यासाठी ही स्पर्धा जिंकणं खूप गरजेचं होतं। त्यावेळी आता हे सगळं जेव्हा ईश्वरीला कळतं की अर्णव बॉम्बस्फोटमध्ये होता वगैरे वगैरे, तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो। ईश्वरी म्हणते सर काय बोलताय काय तुम्ही? हे एवढं सगळं घडलं आणि तुम्ही मला साधं सांगितलंही नाही। तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला काहीच सांगणार नाही आणि सगळं असंच कराल का? अर्णव सर, या सर्व गोष्टींना काय अर्थ आहे? हे सगळं माझ्यापासून लपवून तुम्ही का ठेवलं? माझ्याशी का शेअर केलं नाहीत? तुम्हाला माहिती आहे का तिथे काय घडलं असतं? ते तुम्ही मला न सांगता कसे गेलात तिकडे? तुम्हाला कुठे काही झालेलं नाही आहे ना? तुम्ही ठीक तर आहात ना? तुम्हाला काही इजा झाली असती तर मी काय केलं असतं? तुम्हाला कितीदा सांगितलं आहे मला न सांगता कुठे जात जाऊ नका, तरीही तुम्ही असे वेड्यासारखे का वागता? असे का कुठेही निघून जाता? का कुठेही काहीही करता?
त्यावेळी आता ईश्वरी जी पॅनिक झालेली असते ती खरं तर ना घाबरलेली असते आणि घाबरल्यामुळे ती अशी वेड्यासारखी बडबडत असते. अर्णव ईश्वरीला म्हणतो, मिस इंदौर प्लीज प्लीज रिलॅक्स, प्लीज शांत होशील. हे बघ, मला काही झालेलं नाही आहे, मी एकदम व्यवस्थित आहे, एकदम ठीक आहे, एकदम खणखणीत आहे खरंच. पण ईश्वरी अर्णवला म्हणत असते, तुम्हाला सगळं मस्करीत न्यायचं आहे. अर्णव म्हणतो, मी काहीच मस्तीत नेत नाही आहे मिस इंदौर. जर मी तो बॉम्ब घेऊन गेलो नसतो ना, तर इथे जर तो बॉम्ब फुटला असता तर इथे भरपूर लोकांच्या जीवाला धोका झाला असता. तो बॉम्ब किती इंटेन्सिटीचा होता, काय होता, आपल्याला काहीच माहीत नव्हतं. मग ह्या अशा परिस्थितीत मला सांग, जर तो बॉम्ब इथे फुटला असता तर काय घडलं असतं. मिस इंदौर प्लीज, मी जे काही केलं आहे ना ते पूर्ण विचारपूर्वक केलं आहे. आणि राहिला प्रश्न मी न सांगून जाण्याचा, तर हो, ते माझं चुकलं. मी नेक्स्ट टाईमपासून तुला सांगत जाईन, ओके. पण आता प्लीज 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 आता राग सोड बरं प्लीज. आता मी एवढ्या सगळ्या संकटातून वाचून आलो आहे आणि तू माझ्यावरती राग धरून बसणार आहेस का. त्यावेळी मग आता ईश्वरी ही अर्णववरचा राग सोडून देते. त्यानंतर मग आता लगेचच इकडे ईश्वरी ही गणूबाप्पाचे आभार मानते आणि म्हणत असते की माझ्या गणूबाप्पाचीच कृपा, त्यानेच तुम्हाला इथे सुखरूप पोहोचवलं. जर गणूबाप्पाचा आशीर्वाद नसता ना तुमच्या पाठीशी, तर आज हे सगळं खूप खूप महागात पडलं असतं आपल्याला. त्यावर अर्णव ईश्वरीला, हो बरं तू म्हणशील तसं, असं म्हणतो. ईशू गणूबाप्पाचे खूप खूप आभार मानते. ती म्हणत असते, गणूबाप्पा तुझा अशाच आशीर्वाद कायम आमच्यावरती राहू देत, अशीच तुझी कृपादृष्टी कायम असू देत. तर बरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता सौदामिनीकडे सुद्धा पोलीस आलेले असतात. सौदामिनीची सुद्धा पोलिसांनी कसून चौकशी करायला घेतलेली असते. तर त्यावेळी इकडे सौदामिनी ही पोलिसांना म्हणते की हे बघा, माझा या सर्व प्रकरणाशी काहीही संबंध नाही आहे, सो तुम्ही माझ्याकडे एवढे प्रश्न विचारू शकत नाही. त्यावर पोलीस सौदामिनीला सांगतात, मॅडम आम्हाला राकेशच्या फोनमध्ये सगळ्यात जास्त तुमचेच कॉल लॉग सापडलेत. याचा अर्थ तुम्ही दोघं एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये होतात. त्यामुळे हे सगळं जे घडलं आहे यामध्ये जितका तो जबाबदार आहे तितकंच तुम्हीही असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्हाला तुमची कसून चौकशी तर करावीच लागणार. त्यावेळी सौदामिनी म्हणत असते की हे बघा, तुम्ही सौदामिनी क्रिएशनच्या मालकीनीबरोबर बोलताय हे विसरू नका. त्यावर पोलीस म्हणतात की मॅडम तुम्ही आम्हाला कोऑपरेट केलं तर आम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात राहतील. पण जर तुम्ही कोऑपरेट केलं नाही तर मात्र तुमच्यासाठी खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होतील गोष्टी. मॅडम प्लीज कोऑपरेट करा. मग मात्र सौदामिनीकडे आता कोऑपरेट करण्यावाचून काहीही पर्याय उरलेला नसतो. मग पोलीस सौदामिनीला म्हणतात, तुम्हाला आम्ही अटक करणार. त्यावेळी सौदामिनी म्हणते, काय अटक? हे बघा, मी तुम्हाला कोऑपरेट करायला तयार आहे, मग अटक करण्याची काय गरज आहे. तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्ही इथे विचारू शकता, तुम्ही इथे विचारा मला. पोलीस सांगतात की आम्हाला अटक करावीच लागेल. सौदामिनीला आता पोलीस अटक करत असतात. सौदामिनीची नजर वल्लरीवर पडते. वल्लरीकडे सौदामिनी खूप रागाने बघत असते. त्यावेळी इकडे आता वल्लरी मामी मात्र चांगलीच बिथरते. वल्लरी विचार करते, बाप रे, ही सौदामिनी माझ्याकडे हे अशा नजरेने का बघते. हिने जर आता पोलिसांच्या समोर माझं सुद्धा नाव घेतलं तर संपलं. मग सगळं संपलं, कायमचं सगळं संपलं. मग कसली प्रॉपर्टी आणि कसलं काय. अर्णव तर मला घरात सुद्धा घेणार नाही परत. मग काय करू मी. नाही, काहीही झालं तरी या सौदामिनीने माझं नाव घेता कामा नये, असं आता वल्लरी मनोमन म्हणत असते. वल्लरी म्हणत असते की काहीही झालं तरी या सौदामिनीने माझं नाव घ्यायला नको. ही नाव घेईल का माझं. नाही, हिने जर माझं नाव घेतलं तर मग हिला जेलच्या बाहेर काढायला कोण जाईल. नाही, ही माझं नाव घेणं शक्य नाही आहे. पण जर घेतलं तर काहीतरी जुगाड करावाच लागेल. आधी इथून सटकायला हवं. जर मी इथे कोणाला दिसले तर मगच माझी पंचायत आणखीन वाढेल. मग आता तिकडनं लपण्यासाठी वल्लरी बाहेर पडते. त्यावेळी तिला तिच्या बाबांचे म्हणजे गुरुजींचे शब्द आठवतात. तिला गुरुजींनी सांगितलेलं होतं की पुढचा येणारा काळ तुझ्यासाठी कठीण आहे वगैरे. तर दुसऱ्या बाजूला इकडे ऐन वेळेवर अर्णव आला आणि ईश्वरीबरोबर प्रेझेंटेशन द्यायला गेला आणि त्यामुळे अर्णव आणि ईश्वरी हे जिंकले. या गोष्टीचा नम्रताला प्रचंड राग आलेला असतो. नम्रताची चिडचिड झालेली असते. ती विचार करते की झालं पुन्हा माझ्या प्लॅनवरती माती फिरवायला जिजू आलेच.
काय गरज होती यांना आता इथे येण्याची? आता इशू गेली होती एकटी. इशूबरोबर जिजू नव्हते म्हटल्यावर ते दोघंही हरलेच असते. पण ऐन वेळेवर जिजू कसे काय पोहोचले काहीच कळायला मार्ग नाही आहे. नेहमी बरोबर असंच होतं की हे दोघंही जण बरोबर कुठून ना कुठून तरी एकमेकाच्या मदतीसाठी पोहोचतात आणि यांच्यामुळे नेहमी मला हरावं लागतं. आणि आजही तेच झाले. हे कसं ना नेहमी असं होतं, मला खरंच काही कळतच नाही आहे. एवढे प्रयत्न करूनही इशू आणि जिजूंना जिंकण्यापासून मी नाही थांबवू शकले. मला नाही जिंकता आलं. मला माझ्या धाकट्या बहिणीपासून जिंकता नाही आलं. एवढी वाईट गोष्ट आहे ही. आता पुन्हा घरामध्ये सगळ्यांच्या तोंडात फक्त इशू आणि मी मात्र आता तर कोणाला दिसणारच नाही. आता माझी इशू मोलकरीण बनवणार, मला राबवणार, माझ्याकडून काम करून घेणार, मला मोलकरणीसारखंच ट्रीट करणार. पण खरं तर ना माझी लायकी तीच आहे. मला साधी एक स्पर्धाही जिंकता आलेली नाही आहे. एक स्पर्धा एवढी मोठ्या हलवायाची मुलगी आहे मी, इंदोरच्या चांगल्या हलवायाची, आणि तरीही मला एक स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्याबरोबर आता आकाश तिकडे आलेला असतो. आकाशला ईश्वरी आणि अर्णव जिंकल्याचा सुद्धा आनंदच असतो. आकाश म्हणतो की चला, ऐन मुवमेंटवर का होईना पण दादा आला ते एका अर्थी बरंच झालं. दादा आला म्हणून टेन्शन गेलं आपल्या सगळ्यांचं. नाहीतर जर ईश्वरीला एकटीला परफॉर्म करावं लागलं असतं तर ते किती वियर्ड वाटलं असतं. ईश्वरीने चांगलंच परफॉर्म केलं असतं, पण तरीही दादाबरोबर जितकं छान तिला जमलं तितकं तिने एकटीने परफॉर्म नसतंच केलं. काय वाटतं तुला नम्रता? बरं झालं नाही ऐन मुवमेंटवरती दादा पोहोचला. त्यावर नम्रता म्हणते, आकाश बास करा, काय चाललंय? दादा पोहोचला. आकाश, तुम्हाला आनंद होतोय का जिजू वेळेवरती पोहोचण्याचा? अहो, नाही झाला पाहिजे तुम्हाला आनंद आकाश, कळत का नाही आहे तुम्हाला? नाही, इशू आणि जिजू जिंकले ह्याचा आनंद व्हायला हवा. मला सुद्धा झाला आनंद, पण आपण दोघं हरलो याचं दुःख कुठे आहे आकाश? आपण दोघं नाही जिंकू शकलो ह्याचं दुःखसुद्धा मला तुमच्या चेहऱ्यावरती थोडंफार दिसू देत ना, मग मला वाटेल ना की आपण हरल्याचं तुम्हाला वाईट वाटलंय म्हणून. आकाश, नेहमी कसे हो तुम्ही इशूच्या आणि जिजूच्या आनंदांमध्येच आनंद मानता? तुम्हाला स्वतःचं असं काही वाटत नाही का? तुम्ही विसरलात का हेच कॉम्पिटिशन आपण आकाश टेक्स्टाईलच्या वतीने खेळत होतो ते? आणि आकाश टेक्स्टाईलच्या वतीने आपण खेळत होतो आणि आपण हरलोय, आपण नाही जिंकू शकलो. मी म्हटलं होतं की आपण जर जिंकलो तर आपण आपली कंपनी मोठी करायला ते पैसे वापरू, पण आपण जिंकलोच नाही आहोत, आपल्याला पैसे मिळालेच नाही आहेत. आकाश, ह्याचं तुम्हाला काहीच दुःख नाही आहे ना? त्यावेळी आता नम्रता आणखीन पुढे म्हणत असते, नेहमी फक्त दादा ईश्वरी एवढंच करायचं आहे का आकाश आपल्याला? की आपल्याला आपलंसुद्धा काहीतरी आयुष्य जगायचं आहे? त्यावेळी आकाश म्हणतो, नम्रता प्लीज, काय चाललंय काय तुझं? सारखं आपलं काय असतं तुझं हे? आपल्याला आपलं काहीतरी करायचं आहे की नाही? आपल्याला आपलं काहीतरी जिंकायचं आहे की नाही? नम्रता, हे बघ, वी आर फॅमिली. मी तुला हे खूप वेळा समजावतो, पण प्रत्येक वेळी तू ते विसरतेस का? मला ना हल्ली कळणंच बंद झालं. नम्रता, लग्न आधीची तू आणि लग्न झाल्यानंतरची तू खूप बदलली आहेस. आत्ताची तू ना मला कळतच नाही आहेस. पूर्वी तू सतत ईश्वरीची काळजी करायचीस. अगं, अर्णव दादा आणि इशूला एकत्र आणण्यासाठी सुद्धा आपण दोघांनी मिळून प्रयत्न केले होते खरं तर. तेव्हाच आपली ओळख झाली होती, तेव्हाच आपली मैत्रीसुद्धा वाढली होती नम्रता. आणि आता तर सतत तुला ईश्वरी आणि दादामुळे प्रॉब्लेमच असतो. असं का? काय चाललंय काय नेमकं तुझं नम्रता? त्यावेळी नम्रता म्हणते, आकाश, मला प्रॉब्लेम त्या दोघांमुळे नाही आहे. मला प्रॉब्लेम माझं या घरातलं अस्तित्व काही नाही आहे ना, शून्य आहे ना, ह्याच्यामुळे. असं का आकाश? जर ती या घरची सून आहे तर मी सुद्धा या घरची सूनच आहे ना. जर तिला या घरामध्ये मान मिळतोय तर मला सुद्धा या घरामध्ये मान मिळायला हवा ना. एवढीच तर माझी बेसिक अपेक्षा आहे, जी या घरामध्ये पूर्ण होत नाही आहे. तेवढंच मला वाटतं. खरं तर चूक माझी नाही, चूक तुमची आहे की तुमच्या बायकोला काय हवं आहे ते तुम्हाला कळत नाही आहे. कळलं ना आकाश? एवढं बोलून आता नम्रता तिकडनं रागारागात निघून जाते. तर दुसऱ्या बाजूला इकडे जी सौदामिनी असते ती मात्र इकडे पोलिसांच्या ताब्यात असते आणि त्यामुळे सौदामिनीला खूपच जास्त इरिटेट होत असतं. सौदामिनी म्हणत असते की मला त्या राकेशमुळे इथे आणलं आहे. काही झालं ना तरी मला इथून लवकरात लवकर बाहेर पडायला हवं. तो राकेश कुठे आहे, काय आहे, कुठे मरतोय, तडमडतोय, मला काहीच माहीत नाही आहे.
खरं तर राकेश याचा त्या बॉम्बस्फोटमध्ये म्हणजे खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे किंवा तो हॉस्पिटलाइज आहे हे सगळं सौदामिनीला माहीतच नाही आहे। त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया। धन्यवाद।